आता इथं काय आलंय बघा, वर स्क्रीनचं काय दिसतंय टॉपला, चेंज व्ह्यू पोस्टिंग पिरियड्स डिफाईन व्हेरियंट, म्हणजे नवीन तयार करू शकतो. त्याच्या आधी एखाद्याचं ज्याचा आहे त्याचा ओपन करून बघूया तिथं काय असतं. 2 नंबरच्याला डबल क्लिक कर. हा डबल क्लिक कर, डॉलरवर डबल क्लिक कर. नाही ओपन होत आहे. बॅक जा, परत एकदा कोड टाक. ओके, डबल क्लिक कर एकदा, होते का नाही होत आहे, ठीक आहे, जाऊ दे. आपण तयार करूया आपला. न्यू एंट्रीजला जा. व्हेरियंट 2 डिजिटचा कोड लागेल आपल्याला. त्याच्यासाठी वेगळा पोस्टिंग पिरियड व्हेरियंटसाठीचा कोड काय करणार आता, P0 टाकू. टाक P0 नाव टाक. PPV फॉर एनीवन. PPV म्हणजेच पोस्टिंग पिरियड व्हेरियंट फॉर कंपनी एनीवन. एंटर करून बघ सेव्ह होते का, अवेलेबल असेल तर ते घे. ओ माय गॉड, घेतलंच की, कर सेव्ह. झालं सेव्ह. हे आता ओपन अँड क्लोज पोस्टिंग पिरियड करायचं. पुढचं काय बघा स्टेप. हा काय आहे कोड, OB52. चला OB52 ला चला. हा जो पोस्टिंग पिरियड आहे, कशाला ओपन करायचं कशाला क्लोज करायचं ते ठेवायला लागतं इथे. OB52 पोस्टिंग पिरियड व्हेरियंट विचारतो, तुझा आत्ताच केला असतो तयार. P0 आहे का P1 आहे ते काय नक्की आहे, परत टाक. OB52 P0. P0च देतोय. असू दे तुम्ही कन्फर्म केलं. आता इथे बघा पहिल्या कॉलम मध्ये काय दाखवतं ते, पोस्टिंग. कोणतं अकाउंटला तुम्हाला ओपन करायचे किंवा क्लोज करायचे. आता आपण 2 टाईपचे डॉक्युमेंट टाईप केले, एक असेट आणि दुसरं एक्सपेन्स. आपण डिसाईड करू शकतो की जर असेटचं एखादं ट्रान्झॅक्शन असेल तर ते कोणत्या महिन्यात त्यांनी करायचं. कधी कधी ना बघा, कंपनी सुरू झाल्या असेट आलेले असतात, फक्त एप्रिल आणि मे मध्ये असेट व्हायला पाहिजेत, बाकी कुठल्याही महिन्यात मला असेट पोस्ट करायचे नाहीत, असं आपण इथं डिसाईड करू शकतो. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस पूर्ण थ्रू आउट द इयर असतात, म्हणजे एक्सपेन्सेस पोस्ट करण्यासाठी तुम्हाला एप्रिल टू मार्च सगळेच पिरियड ओपन करावे लागते. मग आता तेच आपण करू. न्यू एंट्रीजला जा. इथे न्यू एंट्रीज आल्यानंतर पहिल्यांदा तो एक मॅग्निफायर दिसते, तिथे जा. पहिल्या बॉक्समध्ये नाही, तिथे नाही, तिथेच एच्या खाली त्याच्या खाली बरोबर मॅग्निफायर ग्लास. हे बघा इथे अकाउंटिंग मध्ये इतक्या प्रकारचे अकाउंट असतात SAPचे, म्हणजे कस्टमर, त्याच्यानंतर असेटसाठी A कोड आहे, GL साठी S आहे, मटेरियल साठी M आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स असतात. टाइप्स ऑफ अकाउंट्स बघा, ऍक्च्युली तुम्ही ज्यावेळी अकाउंटिंग मध्ये शिकला असाल, टाइप्स ऑफ अकाउंट, रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. रिअल मध्ये सगळ्या असेट येतात, पर्सनल मध्ये सगळ्या लायबिलिटी येतात, आणि नॉमिनल मध्ये इन्कम अँड एक्सपेन्स. आता SAP ने काय केलंय, त्यांनी त्यांचे वेगळेच करून ठेवले. कस्टमर जो D आहे ना, हे ऍक्च्युली असेटचं अकाउंट असतं आपल्यासाठी. कस्टमर असेट असून आपल्याला अकाउंट रिसिवेबल, त्यांनी त्याचं कोड दिलाय D. असेट साठीचा A ठेवलाय. GL अकाउंट म्हणजे हे इन्कम आणि एक्सपेन्स साठी वापरू शकतो आपण. मटेरियल जे आहे ना, म्हणजे तुमचा स्टॉक आयटम वगैरे, डायरेक्ट एक्सपेन्सेस. कॉन्ट्रॅक्ट हे जरा वेगळ्या प्रकारचं असतं. आणि K नावाचं वेंडर आहे ना, करंट लायबिलिटीज, याच्यासाठी असतं. आपण प्रत्येकासाठी सेपरेट पोस्टिंग पिरियड ठेवू शकतो, पण आता आपण ते करणार नाही आहोत. आता जे पहिले ना प्लस व्हॅलिड फॉर ऑल अकाउंट्स ते सेट करूया. प्लस घे. आता इथं फ्रॉम अकाउंट अँड टू अकाउंट द्यायचं नाही याच्यासाठी, नाहीतर स्पेसिफिक झालं तर ते परत लॉक होतं. तर फ्रॉम अँड टू स्किप कर आणि फ्रॉम पिरियड 1 ला जा. पिरियड 1 म्हणजे आपला असतो एप्रिल. इथे 1 टाक. 1 इन इयर 2025. आणि नाही 25. का, आता आपल्याला 25-26 चालू आहे ना, सुरुवात पहिला पिरियड 25 मध्येच असणार आणि शेवटचा पिरियड
तिथं नंबर टाकायचा आहे 2 12 हां त्याच्या पुढं इयर टाक 2026 दॅट्स इट. म्हणजे हे आपण काय केले आता पूर्ण वर्ष आपण ओपन करून ठेवलं इथे. म्हणजे प्रत्येक एंट्री असेटची असू दे नाहीतर एक्सपेन्सची असू दे जो युजर आहे तो एप्रिल पासून मार्च पर्यंत आता पोस्ट करू शकतो. म्हणजे हा युजर आता जर घेतलं ना एप्रिलची एंट्री पण करू शकतो तो आता. हे आपण ओपन ठेवलाय सगळे पिरियड्स. सेव्ह कर. आपण पूर्ण असं 5-10 वर्ष ज्या त्या वर्षाचंच असतं फायनान्शियल इयर असतं ना त्याचंच. झालं सेव्ह. आता पुढे लक्ष द्या. समजा मी इथं लिहिलं असतं ना फ्रॉम पिरियड 1 आणि 2 12 लिहिले ना त्याच्याऐवजी जर इथं मी लिहिलं फ्रॉम पिरियड 10 कर जरा तिथं 10 1 जिथं आहे तिथं 10 कर. फक्त 10 कर आणि बस थांब आता. याचा अर्थ असा आहे फ्रॉम पिरियड 10 म्हणजे काय असतं कोणता मंथ जानेवारी आता जो चालू आहे आणि 2 पिरियड 12 म्हणजे मार्च. जानेवारी टू मार्च मध्येच याची एंट्री बाकी कुठेही पोस्टिंग होत नाही. याच्यामुळे आपण काय कंट्रोल करतो एंड युजर जो आहे ना तो आता डिसेंबरच्या मागचे जेवढे मंथ असतात त्याच्यातली पोस्टिंग करता येत नाही. त्याला कुठलंही ट्रान्झॅक्शन त्याच्यात करताच येत नाही. पोस्टच करता येत नाही. डेटच घेणार नाही. FB01 मध्ये जर गेलात तुम्ही जा FB01 मध्ये /OFB01 /OFB01 एंटर कर. येते थांब /OFB01 पर टाक /OFB01 आलं. इथे बघा डॉक्युमेंट डेट आले. पोस्टिंग डेट काय दाखवते 1/2/2026. हा 10th पिरियड आहे. जर युजरनं तिथे 1/4/2025 टाकलं किंवा 1/5/2025 टाकलं तर ती एंट्री सिस्टम घेतच नाही. कारण आपण ते लॉक केले 10 ते 12 पर्यंत. याला म्हणतात ओपन अँड क्लोज पोस्टिंग पिरियड. तुला जो एरर येत होता ना हा एरर होता. आपण डिसेंबरचं लॉक करून ठेवलं होतं. जानेवारीमध्ये ती एंट्री घेणार नाही. मग ते ओपन करण्यासाठी परत तिथं जावं लागतं. बॅक जा. ऑल टॅप करून आहे का बघ ते ओपन तिथे. ऑल टॅप कर. अजून ऑल टॅप कर एकदा. हा इथे हे डॉक्युमेंट टाईप आहे. ह्याला एक्झिट कर. एक्झिट. हा मगाचा कोड टाक परत. OB52 ना टाक OB52. हा पोस्टिंग पिरियड व्हेरियंट आहे तुझा P0. अरे बरं असू दे. येस कर येस कर येस कर. काढ त्याला. डिलीट. जा परत तिथे. याला येस कर ना. हा इथं आता आपण आलो. हा इथे बघा फ्रॉम पिरियड 1 to 12 आपण ठेवले. याचा अर्थ युजर पूर्ण वर्षभर कशाचीही पोस्टिंग करू शकतो. आता आपण मुद्दामच याला असं ठेवले परत प्रॉब्लेम येऊ नये नंतर म्हणून. पण जर पोस्टिंग करताना जर त्यानं PPVचा एरर दाखवला तर तुम्हाला इथं यावं लागणार आणि तो पिरियड ओपन करून ठेवावं लागणार. पिरियड ओपन करणे म्हणजे जर तिथे 10 ते 12 असेल तर तिथे 1 ते 12 करणे किंवा ज्या महिन्याचे तुम्हाला पोस्टिंग करायचं तो महिना ओपन करून ठेवायचा. एक म्हणजे एप्रिल आहे आपल्यासाठी एवढं लक्षात ठेवा. एक म्हणजे एप्रिल आणि 12 म्हणजे मार्च. मग तुम्हाला ज्या मंथ मध्ये पोस्टिंग करू द्यायचं आहे ते तेवढंच इथं सेट करून ठेवायचं. आपण डेटची एंट्री करणार आहे. आता आपण काय केले बघ फ्रॉम पिरियड 1 to 12 सगळंच ओपन करून ठेवलंय. आता कुणी काही याच्यात गोंधळ घालू शकतो. हे असं करायचं नसतं पण आपण शिकतोय म्हणून आता ठेवलंय असं. चला पुढे.